ठाणे पालिका तसेच वाहतूक विभागाने रस्त्यांवर एक नवा प्रयोग केला आहे। आता ठाणे शहरामध्ये झेब्रा क्रॉसिंगचा रंग हा बदलण्यात आलाय। झेब्रा क्रॉसिंगचे काळे आणि सफेद रंगाचे पट्टे नागरिकांना रस्ता ओलांडताना दिसत नसल्याने आता महापालिका क्षेत्रात झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्याचा रंग बदलण्याचा निर्णय ठाणे महापालिका आणि वाहतूक विभागाने घेतलाय। सफेद आणि काळ्या रंगाच्या पट्ट्यांच्या ऐवजी लाल आणि सफेद रंगाचा वापर या पट्ट्यांसाठी करण्यात आलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। ठाणे महानगरपालिका आणि ठाणे वाहतूक विभागाने आता रस्त्यांवरील ठाणे शहरातील एक मोठा बदल जो आहे तो केलेला आहे। पूर्वी आपण पाहिलं तर ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरती जे आहे ते काळ्या आणि पांढऱ्या अशा झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या आपल्याला दिसून यायच्या, परंतु आता याच पट्ट्या ज्या आहेत त्या अशा लाल आणि सफेद रंगाच्या दिसून येणार आहेत। प्रायोगिक तत्वावरती याची सुरुवात जी आहे ते ठाणे शहरातील प्रमुख रस्ता म्हणजे ती 3 हात नाक्यापासून करण्यात आलेली आहे। यानंतर जे आहे ते संपूर्ण ठाणे शहरातील झेब्रा क्रॉसिंगच्या रस्त्यावरील ज्या पट्ट्या आहेत त्या आता काळ्या व पांढऱ्या स्वरूपातल्या नसून तर लाल आणि सफेद रंगाच्या असणार आहेत। यामागचं कारण असं की सफेद आणि पांढऱ्या ज्या पट्ट्या आहेत, सफेद आणि काळ्या ज्या पट्ट्या आहेत त्या कालांतराने जे आहेत त्या दिसेनाशा व्हायच्या आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण जे आहे ते कुठेतरी वाढत होते। त्याचबरोबर वाहतुकीचे नियम जे आहेत ते वाहन चालक देखील धाब्यावर बसवून जे आहेत ते सरसपणे वाहनं जी आहेत ती चालवत होते आणि त्यानंतरच कुठेतरी याला जो आहे तो आता आळा घालण्याकरिता जे आहे ते ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या असतील किंवा अशा विविध पट्ट्या असतील ते आता काळ्या व पांढऱ्या नसून तर लाल आणि सफेद रंगाच्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत। याची सुरुवात जी आहे ती सध्या ठाणे शहरातील प्रमुख रस्ता म्हणजेच की 3 हात नाका या रस्त्यावरून करण्यात आलेले आहे। त्यानंतर आता ठाणे शहरातील विविध रस्त्यांवरती अशा लाल आणि पांढऱ्या पट्ट्या ज्या आहेत ते करण्यात येणार आहेत। ठाणे शहरात आपण पाहिलं तर मुंबई आणि नाशिक त्याचबरोबर मुंबई आणि अहमदाबाद असा एक प्रमुख मार्ग आहे, त्या मार्गावरती देखील अशा प्रकारच्या पट्ट्या ज्या आहेत त्या पाहायला मिळणार आहेत। म्हणजे आता या पट्ट्यांनंतर वाहतुकीचं प्रमाण कमी होईल का, त्याचबरोबर अपघातांचं प्रमाण कमी होईल का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।